आयुष्यात असं बरेच वेळा होतं, म्हणजे एकाचं दुसऱ्यावर प्रेम असतं, दुसऱ्याचं तिसऱ्यावर आणि तिसऱ्याचं एकदम पहिल्यावर. असा लव्ह ट्रायंगल तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल, अनुभवलाही असेल. आता वहिनींसमोर तुम्ही मान्य करू नका, पण मनातल्या मनात तुम्हाला माहिती असेल की अशा वेळेस परिस्थिती किती बिकट होऊन बसते. ती दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे आणि त्यात तिसराच घुसू बघतो. आणि तिसरा असा आहे की ज्याला पहिला आणि ही दुसरी काहीच बोलू शकत नाही. त्यापेक्षा भारी असा कोणीतरी तिसरा ज्याच्यासमोर पहिल्याचं आणि दुसरीचं काहीच चालत नाही. काय होईल? प्रचंड धावपळ, प्रचंड पळापळ, एकदम दमछाक. असाच एक लव्ह ट्रायंगल आपण बघणार आहोत आज कॉटन किंग, मधु इथे आणि चंद्रतिथीच्या या भागात. त्यात आहेत पहिला कोण संजय खापरे, दुसरा कोण रेशम टिपडी आणि या काटकोणाचा तिसरा कोण आहे जयवंत वाडकर. भाई हा माझा पोरगा. नाव काय पोराचं? सुधाकर. आयला हा मुका आहे काय? बोलता येत नाही वाटतं याला. ए बाबा, ए सुधाकर बिधाकर नाव नाही चालणार. हे बँकेत काम करणाऱ्याचं नाव आहे. नाही नाही, सद्दाम भाई. सद्दाम? हे कोण? सद्दाम भाई उडू का त्याला? तसं नाही भाई, सद्दाम भाई ह्या टोपण नावानं तो आपल्या धंद्यात काम करतो. अरे म्हणजे सातारकरचं सत्तार भाई, तसं सद्दाम. बेस्ट नाव आहे, बेस्ट नाव आहे. हो हो हो. उद्या तुमच्या धंद्यात पहिल्यांदा काम करणार आहे, एकाचा गेम करणार आहे भाई. तुम्ही याला आशीर्वाद द्या, मला दिला तसा. बस बस बस, देतो देतो आशीर्वाद देतो. ए तो दुबईहून आणलेला घोडा काढ. बॉस, तो रेसकोर्सवर धावतोय. आता माहिती नाही. ए काढला घोडा? आण आण इकडे आण. ये ये सद्दाम, ये सद्दाम. एक लक्षात ठेव, ए मोठो मोठो, हा नाव कमवायला पाहिजे. हा बाबा, नाव कमव, नाव कमव. हाय, मला असं वाटतंय तुझा टाइम आलाय लगीन करण्याचा. भाई भाई किती दिवस असं राहणार भाई? आपल्या एरियाला पण कोणतरी सद्दाम पाहिजे ना. काय वारीस? वारीस पाहिजे ना भाई. नाही वारीस. बरी आठवण केली, वारीस पाहिजे भाई. आता आर्या पार करून टाकूया, पण वारीस पाहिजे. बस तुला सांगतो पप्पू, 1980 साली ज्यावेळी मी मुंबईत आलो ना, तेव्हा पोरी नुसतं माझ्यावर. भाई पोरी नाही, भाई पोरी नाही, वारीस. वारीस वारीस. लगेच कामाला लावूया आणि आर्या पार करून टाकूया. हा कामाला लावूया. ए गाडी काढा, गाडी काढा. आणि आपल्या एका महत्वाच्या माणसाला आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल. काय? ए तुम्ही नाही, शार्प शूटर शेरा. शेराबाई, डॉनने बोलावलंय. काय काम आहे त्याचं? डॉनच्या आयटमला भेटायला जायचंय आपल्याला. तुला माहिती आहे ना त्या मुली काय काय करतात हिरोईन बनायला? मग काय खायला? अरे एकदा समोर नाचून तर दाखव. कुठची खाऊन टाकून हिला. ठीक आहे, टप्पर स्टेप आहे, मला नाही जमत असल्या फालतू स्टेप. चेंज द स्टेप. आणि नऊवारी आणा, नऊवारी. अरे नऊवारी आणा, नऊवारी आणा. मॅडम, बाकी रूम मध्ये चेंज करते की इथे चेंज करते? आला. अगं नाही येत. तसं नाही गो, तुझा दिवाना डॉन आला. तू अरे हा सेटवरती येईल तर अजून तमाशा करेल. एक मिनिट. हा मी तिकडे जाते आणि त्याला तिकडूनच कट्टी करवते. आले आले, कट्टी मारायचं. भाई भाई नको बोलू ग, भाई नको बोलू. भाई बोलला नाही का आपला काळीज आहे ना, असं तव्यावर तडपडतो ना फिश, तसा वाटतो. तसं नाही, आपलं नाव दत्तू आहे. दत्तू. दत्तू? आपण आहे ना तुझ्यावर जाम लव करतो. मला माहिती आहे, मनातल्या मनात तू पण आपल्यावर जाम लव करते. मी फक्त नाचणाऱ्या मुलाशी लग्न करणार. काय जानू, कशी वार्ता करते? तुला माहितीये ना पायामध्ये रॉड आहे, तर मी कसा नाचणार? तू म्हणून तर बोलते. ही कसली येड्यासारखी अट आहे? अरे शेरा, हे समजाव ना हिला.
भाई मी काय समजावणार? अरे काय शेरा, अरे बायकांना सगळ्यांना समजवतो तू, या ऐकणार हिला समजव. चला बोल रे, बोल 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 रे बोल. कोणीही सांगितलं तरी मी माझी अट मागे घेणार नाही, कळलं? तू त्या तुला घाबरतेस? तू त्याला घाबरतेस? अरे तो दत्तू डॉन आहे, डॉन. कोण आहे? डॉन. आणि तू त्याचा फक्त शार्प शूटर. हा, पण त्याचा नेम चुकत नाही असं आहे. ते मारू दे रे. हं? रेश्मा, मला अजूनही आठवतो तो दिवस. त्या प्रोड्युसरचा गेम करण्यासाठी मी त्याच्या सेटवर गेलो होतो. त्याला उडवणारच होतो आणि माझी नजर तुझ्यावर खेळली. पहिल्यांदा आयुष्यात माझा नेम चुकला. गोळी चुकली खरी, पण नजरेचा बाण करेक्ट इथे येऊन लागला. त्या जगाच्या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी एकच उपाय आहे, आपण लग्न करायचं. डॉनला कळलं तर? अरे कळलं तर कळू दे रेश्मा, पण हा दुरावा आता मला सहन होत नाहीये. हा दुरावा सहन करण्यापेक्षा मी मरण. नाही, असं नको बोलू. बोलू नको असं. नको ना बोलू असं. मला पुढे बोलायला देशील की नाही? ठीक आहे, उद्या आपण पळून जाऊ लग्न करायचं. कारण मला माहितीये आपल्या प्रेमाची ती शक्ती आहे जी आपल्याला मुक्ती देईल. रेश्मा, त्यासाठी मला फक्त तुझी साथ हवी आहे. घे माझी का? नाही, मला मानसिक साथ हवी आहे, साथीचा रोग नको आहे. घे माझी साथ, मी तुझ्या बरोबर आहे. मग ठरलं, उद्याच आपण लग्न करायचं. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं. आणि हो, डॉनला अजिबात कळवायचं नाही. प्लीज. आयुष्य पता तू.